माथेरान नगर परिषद हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या शार्लोट लेक तलावातील सर्व पाणी 3 ऑगस्ट रोजी सोडण्यात येणार आहे। तलावातील गाळ पाण्यासोबत बाहेर काढण्यासाठी हा निर्णय पालिकेने घेतला आहे। मात्र पालिकेची ही भूमिका ठेकेदाराला वाचवण्यासाठी आणि ठेकेदाराचे तुंबडी भरण्यासाठी आहे, असा थेट आरोप माजी नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाचे स्वीकृत सदस्य शिवसेना शहर प्रमुख मनोज खेडकर यांनी केला। दरम्यान आपली ठाम भूमिका मनोज खेडकर यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने शार्लोट लेक भ्रष्टाचार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे। माथेरान शहरातील शार्लोट लेक तलावातील गाळ 12 वर्षात काढण्यात आला नाही। लेकमधील गाळ काढण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आवाज उठवण्यात आला, उपोषण करण्यात आली, तरी देखील गाळ काढण्यात आला नाही। या तलावाचे संवर्धन करण्याचे काम 3 वर्षांपासून सुरू असून शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम ठेकेदाराने केले नसल्याने ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे। ठेकेदाराचा खोटारडेपणा बाहेर येऊ नये यासाठी आता पालिका लेकमधील सर्व पाणी सोडणार आहे। लेक सध्या पाण्याने तुडुंब भरले असून पाणी सोडल्यानंतर गाळ देखील वाहून जाणार आहे। त्यामुळे पालिका ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। 5 कोटी रुपये या लेकचे संवर्धन करण्यासाठी अमृत 2 मधून सुरू आहे। ठेकेदाराला खुश करण्यासाठी पालिका सरसावली असून 3 ऑगस्ट रोजी लेकमधील सर्व पाणी सोडलं जाणार आहे। याबाबत माथेरानचे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख आणि सत्ताधारी गटाचे स्वीकृत नगरसेवक मनोज खेडकर यांनी याबाबत जोरदार आरोप केलेत। अमृत 2.0 कार्यक्रमाअंतर्गत माथेरान नगर परिषदेला शार्लोट लेक संवर्धनासाठी 5 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने दिला आहे। या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाअंतर्गत जलस्रोतांचे पुनर्जीवन करणे आणि असलेल्या जलस्रोतांमध्ये पाणी साठा वाढवण्यासाठी, पावसाळी पाण्याचे साठा वाढवण्यासाठी उपाययोजना करणे हा खरा मुख्य हेतू आहे। आणि त्याच अनुषंगाने माथेरान नगरपालिकेने जे अंदाजपत्रक बनवले होते त्यामध्ये जवळजवळ 2600 ट्रक म्हणजे 5200 ब्रास माती गाळ हा शार्लोट लेक तलावातून काढायचा आणि तो काढलेला गाळ नगरपालिका हद्दीत 2 किलोमीटरपर्यंत कुठेही शिफ्ट करायचा, हा असा प्रकारचा आयटम होता। त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी फार चांगल्या रीतीने तो आयटम टाकला होता, एवढ्यासाठी की ही माथेरानचे रस्ते हे मुख्यत्वे मातीचे आहेत आणि माती खोदण्यासाठी फॉरेस्ट मनाई करतं किंवा जंगलातून माती खोदली तर त्यामुळं जंगलांचं नुकसान होतं, झाडांचं नुकसान होतं, मुळं ओपन होतात आणि बरीच झाडं पडतात। त्यामुळे एक तर जमिनीची धूप होते आणि मुख्य म्हणजे वन संपदा कमी होते। या दृष्टीने एवढी मोठ्या प्रमाणात माती आपल्याला उपलब्ध होणार होती, त्या मातीमधून माथेरानचे सर्व रस्ते दुरुस्ती करता आले असते आणि जर का ही माती व्यवस्थित आत्ताही काढून घेतली तर माथेरानचे सर्व रस्ते दुरुस्त करण्याचा उपाय आपल्याला सापडून जाईल। असे असताना माथेरान नगर परिषदेने गेल्या 2 वर्षामध्ये ही माती काढलेली नाही आहे। माहितीच्या अधिकारात आम्हाला एक माहिती मिळाली की 1000 ट्रक माती ठेकेदाराने काढली आणि त्याचे बिलही अदा केलेले आहेत। आता ह्या ज्या काही योजनेमध्ये पैसे आलेले त्याचे 5 कोटी रुपयांपैकी 90% पैसे हे ठेकेदाराला दिलेले आहेत असं समजतं आहे। आणि आता ठेकेदार हे काही काम करायला तयार नसावा आणि त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कार्यालय हे धावलेलं आहे आणि आता ते डिसिल्टिंग गेट उघडून ती सगळा गाळ आणि माती धावरी नदीमध्ये सोडायची आणि हे सगळं पाणी मोरबे धरणात जाईल आणि मोरबे धरणातला गाळ वाढेल आणि तिथला पाणीसाठा कमी होईल। म्हणजे दुहेरी नुकसान याच्यामधून संभवतं। एक तर माथेरानच्या रस्त्यांसाठी बाहेरून माती आणायची आणि इकडे मोरबे धरणाचा जलसाठा कमी करायचा, हे सर्व नुकसान पर्यावरणाला हानिकारकता आहेच। आणि लोकांनी केवळ ह्या स्कीमचा पैसा भ्रष्टाचारातून स्वतःच्या घरी नेण्याचं काम केलेलं आहे आणि आम्ही त्याला विरोध केला आहे, आम्ही त्याला जाब विचारतोय आणि आता त्यांना उत्तर देणं कठीण झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी हा सोपा उपाय शोधून काढलेला आहे, गेट उघडायचं आणि सर्व पाणी आणि माती काढून टाकायची आणि ठेकेदाराला वाचवायचं, स्वतःला वाचवायचं, हाच एक हेतू यामध्ये दिसत आहे आणि याला आमचा तीव्र विरोध आहे। कारण याच्यामुळे माथेरानच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल, नवी मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल, मोरबे धरणाचा जलसाठा कमी होईल। या सर्व गोष्टी लक्षात घेता जिल्हाधिकारी रायगड आणि मॉनिटरिंग कमिटी आणि सर्व शासकीय यंत्रणांनी ताबडतोब हे गेट न उघडण्याचे आदेश द्यावेत आणि ज्या प्रकारे टेंडरमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणेच हे काम माती काढण्याचं व्हावं अशी शासनाला आमची मागणी आहे।
माथेरा नगर परिषद ठेकेदाराला वाचवण्यासाठी सोमवार 3 ऑगस्ट 2026 पासून शार्लोट लेकचे डिसिलिंग गेट उघडून देणार आहे. त्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देखील तयार असून ठेकेदाराला 2600 ट्रॅक माती लेक मधून काढायची होती आणि त्यासाठी 3 कोटी निधी राखीव आहे. त्यामुळे हा निधी माती न काढता परस्पर लाटण्यासाठी धरणातील पाणी सोडलं जाणार आहे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी.